तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खासदार चषक 2025च्या माध्यमातून युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय प्रवीण गुळीसाहेब यांच्या माध्यमातून तमाम क्रिकेटपटूंचं पाहुण्यांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेणाऱ्या खासदार ट्रॉफीच्या प्रत्येक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. ज्ञानेश्वर भोईर साहेब भावी सरपंच, ज्ञानेश्वर पाटील भावी सरपंच धामणगाव ग्रामपंचायतचे. दादा, आपण या व्यासपीठावर आमचे आदरणीय प्रवीण गुळीसाहेब यांच्या माध्यमातून आपला विनंती करतो की आपण या. तर पाहतोय की आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या अपाट मेहनत आहे काही वजयश्री 40+ संघाच्या माध्यमातून नो डाऊट पोलीस पाटील साहेबांचा मी खास उल्लेख करेन पहिल्या वेळेस. त्यानंतर श्यामदादा गुळी यांच्या माध्यमातून जेवणाची मेजवानी प्राप्त झाली आणि त्यानंतर टीमचा संगणक मनोहर गुळवी, उपकर्णधार सुरेश गुळवी, निलेश गुळवी, संजय तेरे, रवी गुळवी, अनिल जगन्नाथ गुळवी, निर्गेश गुळवी, बाळाराम गुळवी, विशाल तेरे, हेमंत गुळवी, प्रशांत गुळवी, मंगेश गुळवी, ज्ञानेश्वर गुळवी, तसेच अनिल जगन्नाथ गुळवी साहेबांचं खूप मोठं योगदान. आणि त्यानंतर मात्र प्रभाकर गुळवी, नो डाऊट खूप मोठं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभाकर गुळवी यांचं सुद्धा पाहतोय आपण. टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू या टीमचा आहे. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी सज्ज होते तो अनिल गुळवी, एक चांगला ऑलराऊंडर. अनिल भोईर पाहतोय आणि अनिल गुळवी बॅटर स्ट्राईकला. इशारा होतोय पंचाचा. टाइम आम्ही नोट करतोय. ठीक 10:12 पहिल्या चेंडूची हाताळणी. देवीदास सर इशारा करतायत 1 2 3 स्टार्ट ऑफ गेम. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला कट केलंय. चांगला फटका आहे, गॅप शोधून काढलंय. चेंडू जाईल इथे मात्र सीमा पार 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 नाही जाणार, थांबलंय. आणि याचबरोबर पहिल्या चेंडू मात्र 2 धावेनी खातं उघडतोय बॅटर अनिल गुळवी. आणि मातीची खेळपट्टी आणि जर पाहिला पण सकाळचा सत्र आहे, पहिला सामना आहे आणि आउटफिट थोडीशी धीमी असते कारण की जे दव पडलेले असतात त्याचा बेनिफिट असतो. इथे मात्र टॉस जिंकणाऱ्या संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने दिनूदादा गुळवी, निंबोली गावाचे पोलीस पाटील. आणि निश्चित 1 किंवा 2 महिन्यानंतर एक चषक होणारच आहे पोलीस पाटील चषक. दिनूदादाने जर झेंडा दाखवला तर आम्ही पुढे येऊ. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केलंय बॅकवर्ड स्कोरलेकडे. अतिशय वेगा चेंडू सरकताना आपण आता मात्र थांबू शकणार नाही. चेंडू निघून गेलाय, सीमा पार आला या चौकार. आदरणीय किरण शिंगोले साहेब आणि तसेच पाहतोय की आपण हेमंत शिंगोले, हेमंत गुळवी दादांसुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. याच पातावड्या फटका आहे. पाता पण मिडविकेट क्षेत्राकडे थोडासा पंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. थ्रो डेंजर आणि थ्रो पुढे जातोय आणि इथे मात्र पंचाचा पुढे आकाशाकडे धक्का बसलाय. तो पहिला टीम निंबवलीला.
तर पाहतोय की आपण इथे मात्र निश्चित ज्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळाली, चांगला फटका खेळला होता, एक स्कोरलेगकडे बाउंड्री अर्जित केली होती, त्यानंतर मात्र कमबॅक केले बॉलरनी. अनिल भोईर मारा करतोय, धावसंख्या धावफलकावर 7. पहिले षटक प्रगतीपथावर, 4 षटकाचा सामना आहे. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आई वज्रश्री स्पोर्ट निंबवली टीमच्या माध्यमातून. धामणगाव विपक्ष निंबवली, 2 कट्टर प्रतिस्पर्धी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आणि का क्रिकेटमध्ये कट्टर असणं गरजेचं आहे मित्रांनो. मैदानाच्या बाहेर आपली भावाची जोडी आहे, पण मैदानावर आतमध्ये नो डाऊट आम्ही आमच्या गावासाठीच खेळणार. डावकरा बॅटर क्रमांक 3 वर आलाय तो मनोहर गुळी, टीमचा कॅप्टन. कशा प्रकारे बॅटिंग करेल याच पात्र बॅक टू द बॉलवर टर्न केले, जसं आला तसं आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. दुसरा धक्का बसलाय अजून एक. षटक हाताळताना गोलंदाज अनिल भोईर पाहतोय आपण. पहिलं षटक याच पाहतो, चांगला चेंडू होता, अप्रतिम बॉलचा अटॅक पाहतोय आपण. आता मात्र संघर्ष करताना निंबोली टीमचे बॅटर. यानंतर त्याला दोन्ही टीमचे संगणक बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा आणि जय हनुमान लाखिवली. क्या बात आहे. एकीकडे रोशन तर दुसरीकडे दिलीप. निश्चित एक मोठा सामना पाहायला मिळेल. लाखिवली टीमचा संगणक आणि सरवलीपाडा टीमचा संगणक. त्यानंतर जेएमबी टेमगर गावदी जुना पुंडास सर्व टीमनी सज्ज राहायचे आहे. यावेळेस पात्र पंच वळतील, इशारा करतील अतिरिक्त चेंडूचा वाईटचा. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 8 आणि आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. यावेळेस पात्र टर्न केलंय, चांगला फटका आहे. टीमच्या कॅप्टनच्या बॅटमधून निघणारा हा धमाकेदार चौकार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबचे गटाचे आदरणीय युवा नेतृत्व भिवंडीकरांचा प्रवीण गुळूसाहेब यांच्या समेत मनोजजी हरड हे सुद्धा आनंद घेताना पाहतोय आपण या सामन्याचं. TD क्रीडानगरी भिनारच्या या मैदानावर आपण खासदार चषक 2025 हा दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आपण पाहणार आहोत. असं वाटते की आज लोकप्रिय खासदार बाळ्यामामा निश्चित या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतीलच. नक्कीच, कारण की खूप मोठं प्रेम आहे निंबोली गावावर. कार्यसम्राट खासदार आणि जे स्वप्न बघितलं होतं मामांनी, तो स्वप्न पूर्ण झालंय. निश्चित ग्रामीण सम्राट का म्हणतात. गोरगरिबांच्या नेहमी जर सोबतीला असणारे, अहोरात्र दिवस झगडणारे लोकप्रिय खासदार सन्माननीय बाळ्यामामा साहेबांचं निश्चित बक्षीस समारंभादरम्यान त्याचं आगमन होईल. आणि आज पाहतोय आपण नवी मुंबईला आपला आगरी माणसाचं नाव, भूमिपुत्रांना नाव देण्यात आला पाहिजेत. आणि काल असं वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांनी उल्लेख पण केला की काही दिवसामध्ये आपण दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषणा सुद्धा करतील. चला दोन्ही टीमचे संगणक पाहतो की आपण बालाजी स्पोर्ट सरलीपाडा आणि जय हनुमान लाखिवली. आणि त्रिफला उडवलंय, अजून एक धक्का बसलाय तो इथं मात्र संघ अडचणीत. तामणगाव टीमची एवन जोडीमधून सचिन माळी मारा करतोय. लाखिवली
आता मात्र निलेश खेळपट्टी कडे जातोय. संजय संजय तेरे खेळपट्टीवर आहे. एक मोठं नाव. लाखिवली टीमचा संगणक किंवा कुठे खेळाडू आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे, कारण की दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आपण अनुभवतोय. त्यानंतर दुसरा सामना होईल आणि लगेच आपण रिपोर्टिंग करायचे आहे. गोलंदाज सचिन माळीचा हा फटका चांगला सजवलाय काऊ कॉर्नरकडे, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव आणि त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र 13. दरम्यान आदरणीय हनुमान गुळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. गोलंदाज सचिन चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं समोर टीमचा कॅप्टन एक चौकार त्याच्या बॅटमधून निघालेला आहे. चांगली बॅटिंग करताना कॅप्टन मनोहर गुळवी. क्षेत्ररक्षण वर जर नजर टाकली आपण, पॉईंट आहे. शॉर्ट थर्डमॅन, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाईडकडे पाहिला आपण नितीन नेहमी सातत्याने खूप मोठी जबाबदारी घेऊन बॅटिंग करत असतो. यावेळेस माझा फटका हवेत आहे. दावा किती बनेले पाहिजे, कारण की आता मात्र प्लॅन सीचा वापर करणं गरजेचं आहे आणि तोच प्लॅन बीचा वापर केलाय. इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे धक्का बसलाय. तो अजून एक नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर निलेश ला पाचारण केले. देर आहे, दुरुस्त आहे, कारण की आवश्यकता आहे. अजून प्रभाकर खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत, पण निलेशवर एक मोठी जबाबदारी असेल. सचिन चांगला षटक हाताळताना आपल्या टीमसाठी पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं क्षेत्ररक्षण तोच कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. निलेश गुळवी एक क्लास आणि अद्भुत खेळाडू पाहतोय आपण निंबोली टीमचा. आल्या पावले हा स्वीपचा फटका पाहतोय आपण. स्लॉग स्वीप केला होता स्क्वेअरलेगकडे. एक सिंगलनी मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 15. ही जोडी खूप मोठी आहे. मोठे मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, कारण की धामणगाव टीमची बॅटिंग सुद्धा खूप चांगली आहे. पाहतोय आपण नितीन सारखा हा बॅटर जवळपास आत्तापर्यंतच्या या स्पर्धेमध्ये जर विचार केला आपण, या असोसिएशनच्या माध्यमातून नंबर 1 वर रँक करतोय तो. नितीन इज अ ग्रेट मास्टर स्ट्रोक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. हा फटका हवेत आहे, खाली क्षेत्र आणि स्क्वेअरच्या वरतून चेंडू षटकार. वरतून अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न होता, पण याच पात्र चांगल्या चेंडूची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती. आणि सौरभ जर पाहिला आपण एका चांगली सुरुवात निंबोली टीमची पाहतोय आपण. 4 गडी जरी बाद झाले असेल, पण धावगती खूप चांगली आहे. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. सरोली पाडा टीमचा संगणक आणि लाखवली टीमचा संगणक आपण त्याला रिपोर्टिंग करायचे आहे. येणाऱ्या 12 चेंडूनंतर टॉस होईल. ज्या टीमचा कॅप्टन उशिरा येईल त्या टीमला मात्र
पेनल्टी लावण्यात येईल, कारण की वेळेचे भान ठेवायचे मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने सूचना देताना आपण पाहतोय युवा डॅशिंग नेतृत्व भिवंडीकरांचं प्रवीण दादा गोळवी साहेब, तसेच डिंबोली गावचे लाडके पोलीस पाटील दिनू गोळवी साहेब. आणि कालपासून सोपं नाही आहे, सतत टीमला जेवण देणं, त्याच्या पाठीराख्यांना जेवण देणं आणि ते करून दाखवलं आहे. असे आमचे लाडके श्यामदादा गुळवी यांच्या माध्यमातून खूप मोठं दान म्हणजेच अन्नदान. भुकलेल्या व्यक्तीला जर जेवण देऊन त्याला सन्मान देत असेल तर त्याचा आशीर्वाद तर खूप चांगला त्याने लागतोय. असे चांगले कार्य करताना पाहतो आपण श्यामदादा गुळवी यांच्या माध्यमातून. सूरज की मॅन फॉर ऑफ दामणगाव टीमचा हा एक करता राहणार खेळाडू. वापरी करून देईल का इथून मात्र आपल्या टीमला, की मात्र ही जोडी खूप खतरनाक आहे निंबोली टीमची. संजय आणि निलेश, आणि हा चेंडू मात्र थोडक्यात बाल बाल बचावलाय. काय सुरेख चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. सूरज चांगली सुरुवात करतोय या षटकाच्या माध्यमातून. तिसरे षटक, पहिल्या 2 षटकामध्ये 21 4 बाद, येणारे 2 मध्ये कितपर्यंत बदल मारेल. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला आपण चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. खास जर विचार केला आपण जनुमान पॉवर शिला टीमचं. अजून एक चांगला चेंडू, ॲग्ली चेंडू कुठं ब्रज झाले पाहावं लागेल. आणि इथं मात्र निश्चित अतिशय वेगात एक चोरटी धाव कंप्लीट करताना लेग बायच्या स्वरूपात. दिनूदादा असं वाटलं होती काल शेलार संघ निघेल 12 मध्ये 35. काय बॅटिंग केली यशवंती बाबा. अशा स्थितीमध्ये ना हवा ना दवा, सिप काम कर गया यशवंत काबल, योगेश काबलला. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण सूरज यांच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू बघितला आपण, बोटं फिरवली, वेगामध्ये परिवर्तन केलंय, त्यावर बीट झालंय बॅटर. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत, खूप चांगली बॉलिंग. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 वर रँक करणारा संघ पाहतोय आपण निंबवली संघ, पण सध्या अडचणीत सापडलाय. हो यावेळेस पाहतोय आपण हा फटका लॉंगॉनकडे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या 24. तिसरे षटक प्रगतीपथावर. सामना जर जिंकायचा असेल तर 50 पर्यंत मारणं गरजेचं आहे, कारण की समोर एका खूप चांगला संघ पाहतोय आपण. यस, हो यावेळेस पात्र काय घडलंय आणि पाहतो की हा चेंडू अतिशय सुरेख आहे. आणि ज्या टीमकडे पाहतो की यावर्षीच्या हंगामामध्ये नंबर 1 वर रँक करतोय, 195 धावा कुठून काढल्या त्याबद्दल 4 इनिंगमध्ये पाहतोय आपण. ही 5वी स्पर्धा पाहतोय आपण. काय लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. वा भाई वा. त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला 50 आकडा पार करणं गरजेचं आहे. पोलीस पाटील साहेब दिनू यांच्या चेहऱ्यावर थोडंसं उदासपणा जाणवतोय, कारण टीमचं प्रदर्शन एवढं चांगलं पाहायला मिळत नाही या निंबोली टीमचं. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण. मनगटी फटका टर्न केलाय, मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. आणि अशा तऱ्हेने पाहतोय की आपण षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या फक्त आणि फक्त 25. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे.
दरम्यान पाहतोय की आपण व्यासपीठावर खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचं आगमन झालेलं आहे. श्यामदादा गुळू यांचं कालपासून प्रत्येक व्यक्तीला जेवणाची मेजून त्याच्या माध्यमातून आज मात्र स्वादिष्ट रुचकर जेवणाचा प्रत्येकदा आनंद घ्यायचा आहे. आणि दादा सातत्याने हेच मी सांगतोय की कुठल्याही व्यक्तीला दान करायचं असेल ना त्याला जेवण द्या. अन्यथा काही शिक लोक आउट ऑफ गोष्टीला करून घेतात पण जेवण देत नाही आहे. म्हणजे इशारा समजलेला असेल. याच पात्र हा फटका पाहतोय पण स्क्वेअरलेक आणि मिडविकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होते. दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्या पुढे सरते ती 26. जगन्नाथ अप्पा गुळवी या दादांचं आगमन झालेलं आहे. आणि व्यासपीठावर पाहतो आमचे प्रवीण गुळवी साहेब यांची सुकन्या म्हणजे त्यांची मुलगी आणि मुलगा विया दिदी आपण पाहतोय व्यासपीठावर आहे. आणि त्याचबरोबर सीधे पाहतोय आपण हे आमचे प्रवीण दादा यांचे दोन्ही सुपुत्र आहेत. त्यानंतर आणि जेल टिपल्या गेलं. व्यासपीठावर फुल एन्जॉय करताना लक्की आणि गोंडू दादा. वाह सुपर. यस यस आमचे प्रवीण दादा यांचे बंधूचे पोर आहेत ते दोन्ही. सरोली टीमचा संगणक आलेला आहे. लाखिवली टीमचा कॅप्टन आलेला आहे. यस आणि सरोली पाडा टीमचा संगणक आपल्याला विनंती असेल की आपण लगेच संपर्क साधायचे. आता मात्र प्रभाकर गोळवी खेळपट्टीवर आहे. चला आपण दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस सुद्धा करून घेणार आहोत. देर आहे दुरुस्त आहे आणि इन्फॉर्म बॅटर. ओ फ्लाईट हेड चेंडू होता. निमंत्रण दिलं तो स्वीकारता आला नाहीये. काय बॉलिंग आहे. हवेमध्ये फ्लाईट दिला होता. वा भाई वाह कमालचं षटक अंतिम षटक आहे. आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव. धावसंख्या फक्त आणि फक्त 26. 3 मोठे फटके मारावे लागेल प्रभाकर याला. ती ताकद आहे ती क्षमता आहे पण आतापर्यंत 40+ जर विचार केला पण प्रभाकर यांचा बॅट थळपली नाहीये. जेव्हा हा बॅटर एकदा फॉर्ममध्ये येईल तर मात्र नितीन सारखी बॅटिंग निश्चित करणार. मोठं नाव. तालुका क्रिकेटमध्ये फ्लिकचा फटका. एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाजवळ चेंडू पोहोचलाय. फक्त एका सिंगलनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण 27. शेवटचे 2 चेंडूचा खेळ. बाकी काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. बॉलिंग अटॅक चांगलं पाहिलं. आई गावदेवी धामणगाव टीमचं एवन जोडी या टीमकडे आहे. विशू भोईदादा आणि सचिन माळी. पूर्ण आयोजन त्यांचं अतिशय नंबर 1चं झकास आयोजन केलं होतं. आणि विशूदादा सचिन माळी द ग्रेट सज्ज होताना. परत एकदा टॉप एज हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक टिपले जेल आणि संजय तरेची खेळी होते संपुष्टात. चांगला जेल कंप्लीट केलंय डीजे. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर खूप नाजूक स्थिती सध्या तरी पाहतोय आपण. इथं मात्र निंबवली टीमची. आणि एखादा फटका चांगला येईल का. आपण प्रत्येकदा चांगला चेंडू ड्राईव्ह केले. चेंडूला लॉंग ऑन क्षेत्राकडे पाहतोय आपण. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. फंबलिंग पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती. धावसंख्या आता मात्र पाहतोय की इनिंगची समाप्ती. धावसंख्या 28. 29 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान उभं केलंय. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज असेल का. लाखिवली टीमचा रोशन दादा यांचं आगमन झालेलं आहे.
आणि बालाजी स्पोर्ट सरलीपाडा म्हणजे तर संस्थापक अध्यक्ष आदरणीय दयानंद चोरगे साहेबांचा संघ आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. छोटासा ब्रेक, जाऊया डीजेकडे, ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद डीजे. दरम्यान खासदार चषक 2025च्या माध्यमातून दुसरा दिवसात आपण सत्र पाहतोय आणि या सत्राच्या माध्यमातून जे शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावर, या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मित्रांनो मला क्रमांक 3ची ट्रॉफी स्पॉन्सर केली असे आमचे एकच दादा सन्माननीय मंगेश दादा गोळवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं पण आपण करूया स्वागत. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुमच्या माध्यमातून क्रमांक 3ची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. खूप खूप धन्यवाद. तर सुंदर भोईर मला वाटतं की दामणगावचे खूप मोठे एक दानशीर व्यक्तिमत्व आहे आणि ते टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतो की आपण सामन्याचा आनंद घेताना. सुंदर दादा, आपलं स्वागत आहे. आपण आमच्यासोबत जॉईन झालात आणि त्यांच्याकडून जर ज्ञानेश्वरी आणि झेल टिपला तर तब्बल 1,000 रुपये आणि झेल टिपल्यानंतर 1,000 रुपये ऑनलाईन होतील आणि त्यातून 30% कापण्यात येईल. देर आहे दुरुस्त आहे. ज्ञानेश्वरी एक जेल टिपला होता, त्या जेलबद्दल सुंदरदादा आपण जर बघत ऐकत असेल तर निश्चित बक्षीस देणं गरजेचं आहे. बालाजी स्फोट सरवलीपाडा टीमचा संघटक, चला आपण टॉससाठी यायचं आहे. निश्चित आमचे अध्यक्ष महोदय सध्या मला वाटतं की अनफिट आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना आज मैदानाच्या मध्ये पाहत नाही आहे. महेश माळीसाहेब म्हणजे लाडके अध्यक्ष यांच्याकडून उपाध्यक्ष जे आहेत आपले आदरणीय प्रवीण गुळसाहेब यांच्या खासदार चषक 2025ला त्यांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद दादा. आणि आपण लवकरच बरोबर व्हावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आणि आयुष्यामध्ये सुखदुःख येतात पण त्याच्यातून सावरणं निश्चित आपल्या हातात असतोय. आपण मोठा सिनियर नाही ना बॉलिंग करी. तर योगेश योगेश भोईर मला वाटतं की स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अनिल. योगेश अनिल चांगली जोडी आहे. पाहतोय आपण सलामी जोडी दामणगाव टीमसाठी. एवढं मोठं आव्हान नाही आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावीचा टार्गेट आहे तो स्वीकारण्यासाठी. इथं मात्र आई गावदेवी दामणगाव टीमची सलामी जोडी खेळपट्टीवर. यस, आत्ताच उल्लेख केला महेश माळी दादा जमिनी की संपूर्ण स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि खास करून त्याच्या टीमला पाहतोय आपण. यस, अध्यक्षला सर्व टीम त्याच्यात आहेत. पहिल्या चेंडूला कट केलंय, चांगला फटका आणि या चेंडू मात्र आता बॅकवर्ड पॉईंटकडे मनोहरनी चेंडूला थांबवलंय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर योगेश. चांगली सुरुवात दामणगाव टीमची पाहतोय आपण.
आदरणीय अमरदादा गोळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. एक युवा डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय असे अमरदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं झेल ड्रॉप केलंय पाहता आपण. यस ज्यांच्या माध्यमातून दादा आपल्याला 3 क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली असे आमचे मंगेश दादा साहेबांसुद्धा व्यासपीठावर आगमन. ज्यावेळेस पाहता चांगला फटका आहे पण हवेत चांगलं झेल कंप्लीट. सुरेख झेल. टीमचा संगणक श्याम भोईर आता मात्र खेळपट्टीवर पाहतोय आपण. खराब सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या जर पहिले आपण धावा आहेत त्या 3 एक बाद 29 धावांचं आव्हान आहे. इथून मात्र एक चांगली बॉलिंग करून सामना जिंकून देईल काय निंबोली टीमचे गोलंदाज. यावेळेस पात्रा ड्राईव्ह केला होता. पाहता आपण एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होते. धावसंख्या 4. सरलीपाडा टीमचा कॅप्टन सुद्धा मला वाटते की आलेला आहे. काही खेळाडू आपण टॉस करून घ्यायचं दादा तिथं. दामणगावचे विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत अशा माहिती आमचे प्रवीण दादा गुळी आम्हाला देताना. वेलकम केमॅन दिलीप पाटील दादांचं आगमन झालेलं आहे. रिव्हर्स अटेंड केले. चांगला फटका आहे. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावताना पाहतोय आपण. चेंडू बघता 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 हा चौकार. यस अडकीत आमचे निकटवर्तीय मित्र दामणगावचे सतीश माळी यांचं आगमन. त्याचे बंधू पाहते आपण सचिन माळी आणि सतीश माळी हे आमचे खास जुने मित्र आहेत. 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक खूप नामवंत खेळाडू सतीश दादा माळी यांचं पाहते आपण व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम सतीश दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसे दादांनी प्रशांत गुळी साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. तर टीमचे कॅप्टन दिलीप पाटील आपण यांना पाहतोय. दोन्ही संघ रोशन मॅन फॉर लाकिवली तगडे दोन्ही खेळाडू पाहतोय आपण. टॉस झालं का दादा? प्रशांत गुळी होते. आपण कारण की टॉस का केल्या गेलं नाही याचं वर्णन करतोय मी. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. अंदरेचा फटका छोट्या बॅटरीचा वापर केला होता. टायमिंग परफेक्ट होती पण प्लेसमेंट चुकीची निवडली आणि या 2 रन्स की मात्र 2 धावा सहज कंप्लीट.
सरोली या पाडा गावावर एक धुंकाचा डोंगर कोसळला होता 10 दिवसापूर्वी. पाहतोय आपण माजी सरपंच आणि बालाजी स्पोर्ट सरोली पाडा यांच्यावर भरपूर प्रेम करणारे असे स्वर्गीय रतन गणपत भोईर दादांचं निधन झालं होतं. आणि आपण तो टॉस त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार होतो, कारण की 10वा दिवस आहे त्यांचा. त्याच्यामुळे आपण टॉस त्यानंतर करू. प्रथम श्रद्धांजली, त्यानंतर टॉस करण्यात येईल. म्हणतात ना दिनूदादा, जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला. आयुष्यामध्ये तुम्ही किती पैसा कमावो त्याला महत्त्व नाही आहे, महत्त्व कुठल्या गोष्टीला आहे, माणसाने कार्य काय केले या गोष्टीला प्राधान्य आहे. म्हणून एकच सांगत असतो, जगा आणि जगू द्या, सर्वांसोबत प्रेमानं वागा. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर इथं मात्र 11. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी मला वाटतं की 18 धावेची आवश्यकता असेल. सामना फाईट होताना पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय. निंबवली गावाचे एक अतिशय डॅशिंग नेतृत्व, समाजसेवक, नेहमी सातत्याने कुठे कार्यक्रमाला खूप मोठं योगदान देणारे असे आमचे जयेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि साहेबांना विनंती असेल की दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितीन नो डाऊट नंबर 1 रँक असलेला बॅटर नॉन स्ट्राईकला. त्यापूर्वी मात्र हा फटका कडक आहे. केडी के कडक आला या षटकार. वा भाई वा. दरम्यान विद्यमान असोसिएशनचे सचिव सन्माननीय प्रभाकर पाटील साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. हा चेंडू मात्र खराब. दोन्ही हात समांतरिषित. विश्वास पाटील सरांचे हात समांतरिषित. धावसंख्येत भरपूर ते धावसंख्या 18. 11 धावेची आवश्यकता आहे. किती चेंडूमध्ये सामना फिनिश होईल पाहायचे, कारण की नितीन अजून नॉन स्ट्राईकला आहे. धान्याबाग दामणगाव टीमचा. ओ हो, अजून एक ठोकलाय हा षटकार. काय क्लास बॅटिंग करतो योगेश नावाचा वादळ. बॉलिंग पण अतिशय अंतिम षटक जबरदस्त हाताळलाय. 2 गडी बाद केले होते, आता बॅटिंगमध्ये 2 षटकार सुद्धा. आणि आता मात्र 5 धावेची आवश्यकता. या चेंडूवर सामना फिनिश. आणि हा बिमार नो घोषित केले. नो बॉल. फक्त 3 धावेची आवश्यकता आहे. फ्री हिटवर खेळण्याची संधी. आणि या 7व्या इनिंगमध्ये नितीन आपला 200चा आकडा पार करेल काय. षटकार जर मारला तर 200चा आकडा पार होईल. नंबर 1चा बॅटर. फ्री हिटचा चेंडू. ओहो, यस. सामना संपला तर आपण बाहेर यायचं नाहीये, तिथं थांबायचंय लाईनमध्ये. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि धामणगाव संघ, लाकिवली संघ आणि बालाजी स्पोर्ट. काय कडक फटका खेळलाय. 30 षटकार योगेशच्या बॅटमधून आपण पाहिलंय. चला आपण व्यासपीठावरची जेवढी पण मान्यवर आहेत मॅनेजमेंट नंतर देऊया आपण योगेश याला. शालिक तारेदादा आणि तसेच अशोक गुलवी कितकार निंबोली गावाचे व्हॉइस ऑफ निंबोलीचा एक गोड आवाज. चला सर्व प्रेक्षक आणि क्रिकेटपटूंनी आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. आलो ना. या ना सर.